वतीने आज जालना जिल्ह्यामध्ये कुंडाचं जे नियोजन करण्यात आलेलं आहे यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत जालन्याचे महानगरपालिकेचे आयुक्त खांडेकर साहेब आहेत। साहेब, काय सांगणार, कशा पद्धतीचं आज हे नियोजन असणार आहे, किती काय सांगता येणार? आपण दरवर्षी गणपती विसर्जनाची व्यवस्था याच ठिकाणी करतो, परंतु या ठिकाणी फक्त सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन आपण दरवर्षी करत होतो आणि हा मोठा तलाव आहे, तलावामधलं पाणी आणि विसर्जनाचं पाणी हे एकत्रच राहायचं, त्यामुळं तर पोल्युशनचाही प्रश्न होता आणि तलावाचं सिल्टिंगचाही प्रश्न निर्माण होत होता। त्यातून जे घातक पदार्थ आहेत, रंग आणि मूर्तीला दिल्यानंतरचे येणारे, त्याच्यातून होणारं प्रदूषण, त्याच्यातून होणारे कॅन्सरसारखे आजार, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण एक 20 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार केलं आहे। कुंडाला आपण एक पारंपरिक आपल्या संस्कृतीचा लूक दिला आहे आणि सगळं दगडामध्ये काम केलं आहे। घाटाची व्यवस्था आहे, घाटावर आपण नागरिकांसाठी घरगुती गणेश मंडळाच्या विसर्जनाची व्यवस्था केली आहे आणि या कुंडामध्ये साधारणपणे 22 फूट वॉटर कॉलम आहे। त्याच्यामध्ये आपण मोठे गणपती विसर्जित करतो। आपण 4 ते 5 क्रेन लावलेले आहेत। महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापनाची टीम आहे। आपण प्रायव्हेटली असं काम करणारे हायर केलेले काही 40 लोक आहेत, व्हॉलंटियर्स आहेत। महापालिका प्रशासनाचे 150 कर्मचारी आहेत, पोलिसांचे 150 कर्मचारी आहेत। एवढा सगळा बंदोबस्त या ठिकाणी आपण केलेला आहे। CCTV आहेत, लाईटची पूर्ण व्यवस्था आहे, पूर्ण साऊंडची व्यवस्था आहे आणि नागरिकांना विनंती एवढीच आहे माझी की आम्ही दिलेल्या सूचना आहेत आणि आम्ही दिलेली जी सीमारेषा आहे ती ओलांडून फक्त आत येऊ नका। बाकी आपण या ठिकाणी गणेश विसर्जनाचा आनंद घेऊ शकता आणि एक चांगली व्यवस्था आहे। आपला क्वालिटी टाईम आपण स्पेंड करू शकता। गणेशाची आपण 8-10 दिवस मनोभावी जी पूजा करतो, तसंच विसर्जनाच्या वेळीही आपल्या भावना तेवढ्याच पुढच्या वर्षीच्या आगमनासाठी एक उत्स्फूर्त राहतील, चांगल्या राहतील आणि एक चांगल्या ठिकाणी विसर्जन केल्याची त्यांच्या मनामध्ये आनंद राहील, अशी एक व्यवस्था महापालिकेकडून करायची संधी आम्हाला मिळाली। थँक्यू। नक्कीच या ठिकाणी हे होते खांडेकर साहेब यांनी जे कुंड या महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी उभारण्यात आले आहे। तब्बल 19 कोटी रुपयांचं हे जे कुंड आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्तांना या ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील तरी सध्या स्थितीमध्ये हे एकमेव कुंड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजय गाडे, लोकशिवाय, जालना।